व्यायामाआधी भरपूर वॉर्मअप करा असं सगळेच कोच आपल्याला सांगतात. पण ते कुठलाही व्यायाम असो, बॉडी बिल्डिंग किंवा वेट लिफ्टिंगसारखे जिममधले असो की आउटडोअर ॲक्टिव्हिटी, मॅरेथॉन असेल, स्विमिंग असेल. पण आता उन्हाळ्याच्या दिवसात गरमीमध्ये वॉर्मअप गरजेचं आहे का? कारण मुळात वॉर्मअप आपण का करतो तर बॉडी टेम्परेचर वाढायसाठी. तुम्ही असंही जिममध्ये चालत जा, घामाघूम व्हाल, असंही तुम्ही तुमच्या स्विमिंग पूलपर्यंत चालत जा, खूप तुम्हाला घाम येईल, हीट वाढेल. मग वॉर्मअपची गरज आहे का? हो मित्रांनो, उन्हाळ्यात देखील वॉर्मअपची गरज आहे. कारण जर वॉर्मअप केला नाही तर अचानक तुमचा रक्तप्रवाह वाढेल, टेम्परेचर वाढेल, त्याच्याने तुम्हाला क्रॅम्प येऊ शकतात. शरीरातून क्षार आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्याने तुम्हाला थकवा येऊ शकतो, चक्करसुद्धा येऊ शकते, मळमळ वाटेल, तुमची ताकद खर्ची पडेल आणि तुम्हाला खूप थकल्यासारखं होईल, तुमचा व्यायाम पूर्ण होणार नाही. या उलट जर का हळूहळू वॉर्मअप केला, शरीराला तयार केलं, रक्तप्रवाह योग्य पद्धतीने वाढवला, बॉडी टेम्परेचर हळूहळू वाढवलं तर थकवाही येणार नाही. बॉडी वॉर्म झाल्याने तुम्हाला जो व्यायाम करायचा आहे, मग ते कार्डिओव्हॅस्क्युलर ॲक्टिव्हिटी असो किंवा मसलचा व्यायाम असो, मसल स्ट्रेंथनिंगचा, तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. तुमचा मसल थकणार नाही आणि तुमचा व्यायाम खूप चांगल्या पद्धतीने होईल. त्यामुळे गरमी असो किंवा थंडी असो, वॉर्मअप चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे.